आपण पाहताय महाधुरळा। नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। सध्या आपण कोल्हापूर शहरातील विविध प्रभागांचा आढावा घेतोय। आज आपण घेतोय आढावा प्रभाग क्रमांक 4 चा। ताराबाई पार्क पासून सुरू होणारा हा मतदारसंघ विचारेमाळ सदर बाजार पर्यंत आहे। म्हणजे दोन टोकाचे भाग एकत्र येऊन आता ही लढाई होणार आहे। ही लढाई ताराबाई पार्क विरोधात सदर बाजार अशी होते की दोघांचे मिळून एखादा नवीनच उमेदवार इथं निवडून आणला जातो, हे आता पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। मागासवर्गीय मतदारांची संख्या इथं मोठी आहे, त्यामुळे इथं चुरस नक्की होणार हे नक्की आहे। कारण स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर यांचा एकूण सदर बाजार आणि विचारमाळ या भागात वर्चस्व आहे। दुसरीकडे दिलीप पवार यांचं कनान नगरात वर्चस्व आहे। निलेश देसाई आणि अन्य काहींचं ताराबाई पार्कवर वर्चस्व आहे। त्यामुळे आता ह्या नेत्यामधली लढाई निश्चितपणे रंगणार आहे। या लढाईत माजी नगरसेवक दिलीप पवार, अशोकराव भंडारे, मंगला ठोकळे, माजी महापौर सूरमंजिरी लाटकर, महेश जाधव, स्मिता माने, निलेश देसाई, रत्नेश शिरोळकर हे माजी नगरसेवक या मैदानात उतरणार। आणि याशिवाय ताकदीचे उमेदवार म्हणून प्रयोदीप फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक वर्षे काम करत असलेल्या योगिता प्रवीण कोडोलीकर, ज्या उच्च शिक्षित आहेत, त्या मैदानात उतरणार आहेत। याशिवाय विशाल चव्हाण, सादिल शेख, तन्वीर बेपारी, दीपाली राजेश घाटगे, शुभांगी रमेश भोसले, उत्तम पाटील, दशरथ कांबळे, सुरेखा कांबळे असे अनेक उमेदवार या मैदानात उतरणार हे नक्की आहे। लढाई जोरात होणार, त्याची चुणूक आत्ता सुरू झाली आहे, कारण प्रचाराला वेग आलेला आहे। आज आपण पाहणार आहोत या मतदारसंघातील काही उमेदवारांचा थोडक्यात परिचय। अर्थातच सुरुवात करूया माजी महापौर सूरमंजिरी लाटकर यांच्यापासून। स्थायी समितीचे सभापती राजेश लाटकर यांच्या त्या पत्नी, पण महापौर असताना अतिशय चांगलं काम त्यांनी करून दाखवलेलं आहे। स्थायी समिती चेअरमन असताना राजेश लाटकर यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 84,000 मतं त्यांनी घेतलेली आहेत। सूरमंजिरी लाटकर या वकील आहेत, उच्च शिक्षित आहेत, विविध प्रश्नावर आवाज त्यांनी उठवलेला आहे। अभ्यासू नेतृत्व म्हणून महापालिकेत त्यांची ओळख निर्माण झाली होती। काँग्रेसच्या वतीनं त्या लढणार आहेत। प्रचंड कामाच्या जोरावर आणि मूलभूत सुविधांसाठी लढणाऱ्या एकूण प्रतिमा त्यांची तयार झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्या या मैदानात उतरणार आहेत। दुसरे उमेदवार आहेत योगिता कोडोलीकर, ज्या सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कोडोलीकर यांच्या पत्नी आहेत। जवळजवळ 12 वर्षे या प्रभागात त्यांचं काम सुरू आहे। प्रयोदीप फाउंडेशनच्या माध्यमातून कोरोना असू दे, महापूर असू दे किंवा इतर कोणतीही नैसर्गिक आपत्ती, प्रत्येक वेळी मत्तीला धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून यांची ओळख आहे। अनेकांना प्रॉपर्टी कार्ड त्यांनी काढून दिलेलं आहे। सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारा हा कार्यकर्ता आहे। घराघरात पोहोचलेल्या अनेक योजना त्यांनी पोहोचवलेल्या आहेत। योगिता कोडोलीकर यांनी मोठ्या प्रमाणात काम केलेल्या उच्च शिक्षित आहेत। राष्ट्रसेवा दलाचा एकूण त्यांच्यावर पगडा आहे। प्रवीण कोडोलीकर हे राष्ट्रीय सेवा दलाचे कार्यकर्ते आहेत। तरुण मंडळाची ताकद त्यांच्या सोबत आहे। महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीकडून त्यांना मागणी आहे। त्यामुळे आता उत्सुकता आहे ते कोणत्या पक्षातर्फे मैदानात उतरणार। एकूण कामाच्या जोरावर आता योगिता कोडोलीकर हे या प्रभागातून मैदानात उतरणार आहेत। आणखीन एक तगडे उमेदवार म्हणजे दिलीप पवार, तब्बल 3 वेळा ते निवडून आले। त्यांच्या पत्नी सरस्वती पवार 2 वेळा निवडून आल्या। सभागृह नेते म्हणून, स्थायी समिती सदस्य म्हणून दिलीप पवार यांनी काम केलेलं आहे। 25 वर्षे कनान नगर भागात त्यांचं वर्चस्व आहे। प्रॉपर्टी कार्ड द्यायचं काम असू दे किंवा ट्रेड सेंटरचा रस्ता असू दे, ड्रेनेज असू दे, 9,000 पेक्षा अधिक शौचालय त्यांनी विविध योजनेतून बांधून दिले आहेत। कामाचा प्रचंड आवाका त्यांच्याकडे आहे। नुकतंच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। कामाच्या जोरावर आता दिलीप पवार किंवा सरस्वती पवार हे मैदानात उतरणार। आणखीन एक नगरसेवक तगडे म्हणजे निलेश देसाई, तब्बल 3 वेळा ते स्वतः निवडून आले। एकदा पल्लवी देसाई निवडून आल्या। शिक्षण मंडळाचे सभापती म्हणून निलेश देसाईने अतिशय चांगलं काम केलं। प्रभागात मोठ्या प्रमाणात काम करणारा नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे। अतिशय चांगला संपर्क आहे। 25 वर्षे या प्रभागात त्यांचा प्रभाव आहे। नुकतंच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे। ते किंवा पल्लवी देसाई अथवा त्यांचा चिरंजीव वेद देसाई
या तिघापैकी एक जण या मैदानात उतरण्याची शक्यता आहे। आणखीन एक माजी नगरसेवक ज्यांची प्रतिमा अतिशय चांगली आहे ते म्हणजे रत्नेश शिराळकर, जे या भागात एक व्हिजन ठेवून काम करत आहेत। कनान नगरपासून ते तारावी पार्कापर्यंत किंवा सदर बाजापर्यंत झोपडपट्टीत काम करणारा, गेले 25 वर्षे काम करणारा आणि समाजासाठी धडपडणारा नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे। चांगली कामं त्यांनी नगरसेवक असताना केलेली आहेत। याच कामाच्या जोरावर ते आता या मैदानात उतरणार आहेत। विशेषतः उद्योजक, व्यापारी यांच्याशी असलेले चांगले संबंध, केलेलं काम आणि झोपडपट्ट्यात सुद्धा गेले अनेक वर्षे केलेलं काम या बळावर रत्नेश शिरोळकर हे या मैदानात उतरण्याची शक्यता आहे। कदाचित त्यांच्या पत्नी सौभाग्यवती त्या सुद्धा या मैदानात उतरण्याची चिन्हे आहेत। साहिल शेख जे काँग्रेसतर्फे इच्छुक आहेत, राजू लाटकर यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे। संयुक्त सदर बाजार गणेशोत्सव मंडळाचे ते अध्यक्ष आहेत। मुस्लिम समाजातला एक आश्वासक चेहरा आहे, प्रश्नांचा पाठपुरावा करणारा हा चेहरा आहे। त्यामुळे एकूणच रस्ते, गटर्स या कामाचा पाठपुरावा करत त्यांनी या भागात काम केलंय। शास्त्रीय उद्यानाचं सुशोभीकरण त्यांनी करून घेतलं। याच कामाच्या जोरावर आता साहिल शेख या मैदानात उतरणार आहेत। अशोकराव भंडारे अनेकदा निवडून आले, मायादेवी भंडारी अनेकदा निवडून आल्या, तेही आता या मैदानात उतरणार। चळवळीत काम करणारा कार्यकर्ता म्हणून अशोकराव भंडारे यांची ओळख आहे। नुकतेच त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलेला आहे। मोठ्या प्रमाणात विकास कामं त्यांनी या भागात केलेली आहेत। बहुजन समाजाचा चेहरा, दलित समाजामध्ये त्यांची ताकद, या पार्श्वभूमीवर आता अशोकराव भंडारे कामाच्या आणि अनेक वर्षे केलेल्या सेवेच्या जोरावर या मैदानात उतरणार आहेत। तन्वीर बेपारी यापूर्वी त्यांच्या वडिलांनी आणि आत्यांनी निवडणूक लढवली, पण अतिशय किरकोळ मताने त्यांचा पराभव झाला। पण गेले 8 वर्षे अतिशय ताकदीनं या प्रभागात हे तन्वीर बेपारी काम करत आहेत। सतत विविध उपक्रम त्यांनी या प्रभागात राबवलेला आहे। मदत करणारा, जनतेच्या साठी आवाज उठवणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे। कोरोना आणि महापूर काळात त्यांनी अतिशय चांगलं आणि प्रामाणिकपणे काम केलं। जनतेच्या संपर्कात असणारा हा कार्यकर्ता आहे। आणखीन एक तारावी पार्कातनं दीपाली राजेश घाटगे वंदुरकर या सुद्धा या निवडणुकीत उतरणार आहेत। वडील आणि सासरे यांच्या राजकारणाचा वारसा त्यांनी घेत या निवडणुकीच्या मैदानात ते उतरणार आहेत। त्यांचे दीर संजय घाटगे यांनी समाजसेवेचा त्यांच्याकडे वारसा आहे। गेले अनेक वर्षे महिला सबलीकरणाचं काम दीपाली घाटगे या करत आहेत। सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा हातखंडा आहे। विशेषतः कोरोना आणि महापूर काळात त्यांनी अतिशय चांगलं काम केलं। झोपडपट्ट्यामध्ये व्यवसायात मार्गदर्शन शिबिर आयोजित करून अनेकांना त्याचा लाभ दिलेला आहे। महिलांना चांगलं व्यासपीठ त्यांनी उपलब्ध करून आहे। आरोग्य आणि स्वच्छता या बाबतीत त्यांनी काम अतिशय चांगलं केलं आहे। या सगळ्या कामाच्या जोरावर काँग्रेसच्या वतीनं त्या इच्छुक आहेत। आणखीन एक उमेदवार आहेत शुभांगी रमेश भोसले। खरं तर दिग्विजय खानविलकर यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून रमेश भोसले यांची ओळख आहे। गेले 35 वर्षे ते समाजसेवेत आहेत। हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीनं अनेक कामं त्यांनी केलेली आहेत। समाजापर्यंत विविध योजना पोहोचवलेल्या आहेत। सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे। CPR मध्ये ते असल्यामुळे सर्वांना मदत करण्यात ते नेहमी पुढे असतात। सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारा हा कार्यकर्ता आहे। गेल्या वेळी किरकोळ मताने पराभव झाला, आता मात्र ते ताकदीने या मैदानात उतरणार आहेत। विशाल चव्हाण माजी नगरसेवक मंगल शिवाजीराव चव्हाण यांचा हा मुलगा, तोही या निवडणुकीत उतरणार आहे। संजय गांधी निराधार योजनेची 2000 लोकांना त्यांनी पेन्शन मिळवून दिलेलं आहे। सामाजिक कामात विशाल नेहमीच पुढे आहे। राजू लाटकर यांचा कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे। 20 वर्षे ते या कामात आहेत। कोविड महापूर काळात त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे। कार्यकर्त्यांचा मोठा संच त्यांच्या सोबत आहे। चुकीच्या गोष्टीच्या विरोधात लढणारा हा कार्यकर्ता आहे। या सगळ्या ताकदीच्या जोरावर विशाल चव्हाण हे सुद्धा काँग्रेसच्या वतीनं या मैदानात उतरणार आहेत। आपचे शहर अध्यक्ष आणि कॉलेज जीवनापासून समाजकारण आणि राजकारणात कार्यरत असलेले उत्तम पाटील हे सुद्धा या निवडणुकीत उतरणार आहेत। नागरी प्रश्नावर आवाज उठवणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे। विविध आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रश्नावर आवाज उठवला। प्रस्थापितांच्या विरोधात लढा देणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे। कोल्हापूर शहरातील नागरी प्रश्नांच्या संदर्भात लढणारा हा कार्यकर्ता आपच्या वतीनं मैदानात उतरणार आहे। महेश जाधव प्राथमिक शिक्षण मंडळाचे माजी सभापती, गेले 25 वर्षे राष्ट्रसेवा दलात कार्यरत असलेला हा कार्यकर्ता, सभापती असताना अतिशय चांगलं भरीव काम त्यांनी केलेलं आहे। डॉक्टर आंबेडकर उद्यानाचं सुशोभीकरण त्यांनी केलेलं आहे।
विद्यार्थ्यांना केएमटी म्हणजे महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना केएमटी पास मोफत देण्याचा निर्णय महेश जाधव यांनी घेतला। राजेश लाटकर यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे। त्यांच्याच नेतृत्वाखाली महेश जाधव सुद्धा या मैदानात उतरणार आहेत। दशरथ बापू कांबळे आणि सुरेखा दशरथ कांबळे हे दोघेही अनेक वर्षे समाजकारण आणि राजकारण आहेत। विशेष म्हणजे राजेश लाटकर यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे। मुलांना शिक्षणासाठी मदत असू द्या किंवा शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी केलेलं काम असू दे, महापालिकेची अनेक कामं जनतेसाठी करणारा हा कार्यकर्ता आहे। विविध प्रशिक्षण ठेवून महिलांना त्यांनी मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे। कोरोना आणि महापुराच्या काळातही त्यांनी भरपूर काम केलेलं आहे। या कामाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले, सन्मान झाला। एकूणच राजेश लाटकर यांचे कट्टर समर्थक असलेले दशरथ कांबळे आणि सुरेखा कांबळे हे देखील यावेळी या निवडणुकीत मैदानात उतरणार हे नक्की आहे। तशी मैदानात उतरण्याची संख्या मोठी आहे। आतापर्यंत आपण अनेकांची ओळख करून घेतली, आणखी अजून भरपूर उमेदवार या मैदानात उतरण्यासाठी तयारी करत आहेत। त्यामध्ये निलेश बनसोडे, अजिंक्य शिंदे, अमित कांबळे, अभिजित कांबळे, सागर घोरपडे, राज जाधव, रोहित कस्तुरे, काजल कांबळे, सादिल शेख, विजय हेगडे, रामसेर कलानी, सोहेल बागवान अशा अनेकांचा समावेश आहे। निवडणूक जसं जवळ येईल तेव्हा आणखी ही संख्या निश्चितपणे वाढेल। ही लढाई जोरात होणार। तारा व्यापार पासून ते विचारेमाळ सदर बाजार पर्यंतची ही लढाई आहे। आता ही लढाई दोघात होणार की एकमेकांच्या विरोधात होणार की एकमेकांच्या हातात हात घालून होणार हे लवकरच कळेल। सध्या तरी भाजपची ताकद या भागात 1-2 नगरसेवकांच्या प्रवेशामुळे वाढलेली आहे। दुसरीकडे काँग्रेसची ताकद मोठी आहे, मागासवर्गीय मतांची संख्या मोठी आहे, मुस्लिम मतांची संख्या मोठी आहे। यामुळे एकूणच या प्रभागात चुरशीची लढत होणार हे नक्की आहे। पाहूया, आता दिवाळी जवळ आलेली आहे। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राजकारण आणखी रंगेल, ती रंगणार अजून किती या संदर्भात आपण वेळोवेळी बातम्या घेत राहू। आता आपण आज पाहिला प्रभाग क्रमांक 4, उद्या पाहूया आपण प्रभाग क्रमांक 3 मध्ये लढाई कशी होणार, तिथले इच्छुक उमेदवार कोण, त्यांची ताकद किती। धन्यवाद। आपल्याला अशाच बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा YouTube चॅनल।